वरती आदळला. थोडासा वेळ या ठिकाणी नक्कीच खर्च केला जातोय, परंतु खेळाडूची इंजरी देखील तितकाच महत्त्वाचा घटक असतो, फॅक्टर असतो. कोणताही खेळाडू दुखापतग्रस्त होऊ नये याची दक्षता आपण घ्यायची. आणि इथे मात्र आय थिंक बॅटीचा लीडिंग एज पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज मात्र गमावला आहे. विकास आणखीन एक मोठा फलंदाज मात्र बॅक टू द पॅव्हेलियन. पनवेलकर 11 संघाचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण सहभाग दर्शवलात, आपली उपस्थिती या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय राहिली. कमालीचा खेळ पनवेलकर 11 संघानं देखील या स्पर्धेमध्ये दाखवला, परंतु हार्ड लक या स्पर्धेनं मात्र त्यांना यावर्षी निरोप द्यावा लागतोय. आणि या संघाला मात्र धनगर बिग बॅश प्रीमियर लीगचा हे सन्मान चिन्ह देऊन त्या संघाला मात्र इथे सन्मानित केलं जात आहे. ही अविस्मरणीय भेट आहे आणि ही ट्रॉफी पाहिल्यानंतर नेहमीच ही स्पर्धा तुमच्या स्मरणामध्ये नक्कीच राहील. आणि हा जो क्षण तुम्ही या स्पर्धेमध्ये अनुभवलात तो मात्र तुमच्या डोळ्यासमोर नक्कीच उभा राहील. यावेळेला देखील एक्स्ट्रा बाउन्स खांद्यांचा वापर इथे केला गेला आहे, अतिरिक्त बाउन्स मिळवण्याचा प्रयत्न आणि कमालीचा कमबॅक राहिला आहे. दीपक सर, पहिले 2 चेंडू अवांतर आले, त्यावेळेला असं वाटलं की कदाचित या षटकामध्ये मोठी धावसंख्या रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संघाच्या माध्यमातून उभारली जाईल, परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. कमालीचा कमबॅक. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस, समोरच्या दिशेनं चेंडू येतोय, फ्रंट ऑफ द स्क्वेअर हा चेंडू खेळला जातोय, अगदी स्क्वेअर लेग पंचांच्या समोरच्या दिशेनं हा चेंडू ट्रॅव्हल करतोय. सिंगल मात्र धावफलकावरती आले. एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघ पुढे सरकलाय. धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आघाडीचे 3 फलंदाज गमावल्यानंतर शेवटचे 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत आणि धावा धावफलकावरती आपण पाहतोय सर 6 धावा. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा मानस, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. खरं तर 6 धावांमध्ये इथे रोखलं गेलंय, परंतु शेवटचा अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. जर का शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका आला तर सामना पुन्हा एकदा बॅलन्स आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळू शकतो. आणि तो मोठा फटका लगावण्याची सर्वाधिक महत्वाची भूमिका यावेळेला स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज, कारण शेवटचा 1 चेंडू शिल्लक. मोठा फटका येणार का? हो, यावेळेला चेंडू परफेक्टली टाइम केलाय, मिडल ऑफ द बॅट, परंतु एलिव्हेशन नाहीये. क्षेत्ररक्षक येतोय झेलच्या खाली, कंप्लीट केला जातोय झेल. आणि विकेट नंबर 4 रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संघाचा. 7 धावांचं लक्ष आहे. कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये राहिलाय. अवघ्या 6 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या आणि विजयासाठी लक्ष मात्र सेट केलं गेलं 7 धावांचं. खरं तर हा सामना 2 षटकांचा जरी असला तरी मल्हारी मार्तंड संघाला मात्र हा सामना केवळ 6 चेंडूंचा आहे असं समजूनच हा खेळ मैदानावरती करावा लागेल. चला, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं रॉयल स्पोर्ट्स जय मल्हार संघ. आपली सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. विजयासाठी लक्ष आहे. येणारे 12 चेंडू आणि 7 धावांची गरज. खरं तर सकाळच्या सत्रामध्ये जास्तीचा वेळ खर्च केला गेला आणि तो वेळ मात्र कुठेतरी या स्पर्धेमध्ये आपल्याला अपुरा पडला असं काहीचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. परंतु अजूनही नैसर्गिक प्रकाश आहे जिथे 6 धावांचं लक्ष गाठलं जाऊ शकतं आणि त्या धावा डिफेंड करताना प्रयत्नांची पराकाष्ठा ही नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. आमचे दोनही मॅच ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये आहेत. शेवटची लढत मित्रांनो या ठिकाणी आपण अनुभवतोय. विजयासाठी लक्ष पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या 12 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा आणि विजयासाठी लक्ष या ठिकाणी 7 धावांचं. चला, खेळाडूंना विनंती आहे, क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करा रॉयल्स कळंबोली. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दिगंबर माने आणि रवी देवकाते ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पाटण संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जय मल्हार पाटण विरुद्ध रॉयल कळंबोली. चला, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. रॉयल संघाच्या संघनायकाला विनंती आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्या. 12 चेंडू आणि 7 धावांचं लक्ष. रवी देवकाते आणि चला, सामना सुरू करायचा आहे. रॉयल कळंबोली इथून आयोजकांच्या आम्हाला सातत्यानं सूचना येत आहेत की क्षेत्ररक्षण लावून घ्या. गोलंदाजीच्या बोगल्यावरती जर आपण पाहिलं तर रोहन तामखडे आपल्याला गोलंदाजीच्या बोगल्यावरती पाहायला मिळतोय. जय मल्हार पाटण विरुद्ध रॉयल कळंबोली या 2 संघादरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडूंचा खेळ, विजयासाठी 7 धावांचं लक्ष. पहिल्या सत्रामध्ये 6 धावा उभारल्या गेल्या. चला रोहन, सुरुवात करायची आहे. चला, सामन्यानं आपण सुरुवात करूया.
7 धावांचं लक्ष आहे. रोहन या ठिकाणी गोलंदाजीच्या बोगल्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर साई स्पोर्ट्स आणि साई स्पोर्ट्स कळंबोली आणि DDSR बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कळंबोली यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित धनगर बिग बॅश प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरे आणि दुसऱ्या पर्वाची ही स्पर्धा आजच्या दिवसातील ही अंतिम लढत सेमीफायनलिस्ट 2 आपल्याला या सामन्यानंतर पाहायला मिळणार आहे. इथे वाईड आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्कलँडचा चेंडू करण्याचा प्रयत्न होता. दिशेवरचं नियंत्रण हरपलंय. पहिली धाव धावफलकावरती अंकित केली जाते. विजयासाठी लक्ष होतं 7 धावांचं. ही पहिली धाव मात्र या ठिकाणी अवांतर स्वरूपाची आली आहे. आता मात्र 6 धावांची गरज. चला स्पीडअप करायचंय. थोडंसं खेळ भावना देखील महत्वाची आहे मित्रांनो, कारण नैसर्गिक प्रकाश हळूहळू कमी होताना यावेळेला सरळ बॅटनं चेंडू खेळलाय. अलॉंग द कार्पेट सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न रवी देवकाते डेंजर एंडकडे आपल्याला पाहायला मिळतात. रवी देवकाते आणि दिगंबर माने ही सलामीवीर फलंदाजांची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 3 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही 4 धावांची गरज असेल. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. नो फर्दर आर्ग्युमेंट विथ अंपायर प्लीज. पंचांबरोबर कोणत्याही प्रकारचा आर्ग्युमेंट आपण करायचं नाहीये. चला थोडंसं स्पीडअप करायचंय मित्रांनो. क्रिकेट इज अ गेम ऑफ अ जेंटलमेन्स आपण नेहमी म्हणतो आणि ही खेळ भावना सर्वाधिक महत्वाची असते. गोलंदाज रोहन यावेळेला मात्र पुन्हा एकदा ऑनसाइडला चेंडू वळवला गेलाय. खरं तर मिसकम्युनिकेशन पाहायला मिळतंय आणि इथे येत आहे विकेट नंबर 1. फलंदाजाला परतावं लागेल. पहिली मोठी शिकार जाळ्यामध्ये सापडते. धावबाच्या स्वरूपामध्ये बाद होतोय फलंदाज रवी देवकाते नॉन स्ट्रायकिंग एंडला. रवी देवकाते या ठिकाणी बाद झालेत. पहिला फलंदाज गमावला गेलाय. चला थोडंसं स्पीडअप करा. नवीन फलंदाज वेगानं मैदानाच्या आतमध्ये जा. गोलंदाजांना देखील श्रीकांत खोत इन ॲट नंबर 3 आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. श्रीकांत नॉन स्ट्रायकिंग एंडला श्रीकांत खोत. स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय फलंदाज दिगंबर. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस. पॅड लाईन वरती चेंडू आदळतोय. थर्डमॅन रिझन मध्ये चेंडू शॉर्ट थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल करतोय. सिंगल मात्र धावफलकावरती आले. एकेरी स्वरूपाची धाव इथे मिळेल. 4 धावा धावफलकावरती आल्यात. लेग बायचा पंचांचा इशारा येतोय. इट्स 4 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अजूनही 3 धावांची गरज. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 4 धावा धावफलकावरती आल्यात. 7 धावांचं लक्ष. येणारे 9 चेंडू अजूनही शिल्लक आणि 3 धावांची गरज. या ठिकाणी जर पाहिलं तर विजयी चौकार षटकार फलंदाजाच्या बॅट मधून येणार की एकेरी दुहेरी धावेनं विजयाचं लक्ष या ठिकाणी गाठलं जाणार. याकडे मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा. यावेळेला पॅड लाईनला चेंडू होता. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला जाणार का. डीप मध्ये प्रोटेक्शन. खराब क्षेत्ररक्षण आणि सीमा रेषेच्या आतमध्ये जोपर्यंत चेंडू अडवला जाईल फलंदाजांकडे मात्र मिळतोय पुरेसा अवधी. धावा एकवटल्या जात आहेत 3. स्कोर्स आर लेवल. धावसंख्येची बरोबरी झाली. अजूनही एका धावेची गरज. तर 7 धावा येस या ठिकाणी धावा झालेल्या आहेत. म्हणजे हा सामना जिंकलाय आणि विजेत्या संघाचा मात्र हार्दिक 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 अभिनंदन.